तो स्वतःच्या आईचा हात धरून वृद्धाश्रमाच्या गेटपर्यंत घेऊन गेला. आई सतत त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, मी एवढी ओझं झाले का रे तुझ्यावर? मुलाने नजर चुकवली, फॉर्मवर सही केली आणि मागे न वळता निघून गेला. पण काही दिवसांनी त्याच मुलाच्या आयुष्यात असा प्रसंग आला की मध्यरात्री त्याने थरथरत फक्त एकच नाव घेतलं, आई मला माफ कर. गावात सकाळची वेळ होती. रस्त्यावर चहा विक्रेत्याचा आवाज येत होता. लोक आपापल्या कामाला निघाले होते. एक छोट्या घरात शांतता होती. त्या घरात राहत होती शारदा, 60तली साधी आई. केस पूर्ण पांढरे झालेले, चेहऱ्यावर आयुष्यभराच्या कष्टांच्या रेषा, पण डोळ्यात अजूनही मुलासाठी माया तशीच. तिने आयुष्यभर एकच गोष्ट केली होती, मुलगा अमोल मोठा व्हावा म्हणून स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. नवरा लवकर गेला होता. शारदाने लोकांच्या घरची कामं केली, शिलाईचं काम केलं, उपाशी राहिली, पण मुलाच्या शिक्षणात कमी पडू दिलं नाही. अमोल हुशार होता, तो शिकला, त्याने शहरात नोकरी केली आणि काही वर्षांनी त्याचं लग्नही झालं. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. अमोल याला शहरात घेऊन आला, पण शहरातील छोट्या फ्लॅटमध्ये हळूहळू वातावरण बदलू लागलं. सून नेहा वारंवार म्हणू लागली, घर लहान आहे, तुमच्या आईमुळे प्रायव्हसी राहत नाही. अमोल सुरुवातीला दुर्लक्ष करत होता, पण रोजचे शब्द मनात साठत गेले. शारदा मात्र शांत होती. ती सकाळी लवकर उठून घर आवरायची, नातवासाठी डब्बा बनवायची, देवघरात दिवा लावायची. पण तिची प्रत्येक हालचाल आता कोणाला तरी त्रासदायक वाटू लागली. एक दिवस नेहा थेट म्हणाली, आपण प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. वृद्धाश्रमात सगळी काळजी घेतात. हा ऐकून शारदाच्या हातातला कप थरथरला. अमोल काही बोलला नाही. तो दिवस गेला, 2 दिवस गेले आणि मग एका रविवारी अमोलने शांत आवाजात सांगितलं, आई काही दिवसांसाठी एका ठिकाणी ठेवतो, तिथे तुमची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. शारदाने त्याच्याकडे पाहिलं. तिला सगळं समजलं होतं, पण ती फक्त म्हणाली, तुला योग्य वाटत असेल तर कर बाळा. गाडी वृद्धाश्रमासमोर थांबली. मोठं लोखंडी गेट, आत शांत अंगण, काही वृद्ध लोक बाकावर बसलेले. शारदा खाली उतरली. तिच्या हातात छोटी पिशवी होती, 2 साड्या, औषधं आणि देवघरातला छोटा फोटो. अमोलने फॉर्म भरला, नाव लिहिलं, सही केली. शारदा फक्त त्याच्याकडे पाहत होती. शेवटी ती म्हणाली, जेवण वेळेवर कर. अमोलचा घसा दाटला, पण त्याने नजर चुकवली. तो निघून गेला. गाडी पुढे गेली आणि मागच्या काचेतून आईची आकृती लहान होत होती. त्या रात्री शारदा वृद्धाश्रमात पहिल्यांदा झोपली. तिच्या बाजूला छोटा फोटो ठेवला. डोळे मिटून म्हणाली, स्वामी माझ्या मुलाला सुखी ठेवा. दिवस गेले. अमोल कामात व्यस्त झाला. हळूहळू फोनही कमी झाले. एक दिवस अचानक त्याच्या कंपनीत मोठी अडचण आली. ज्या प्रोजेक्टवर तो काम करत होता त्यात मोठं नुकसान झालं. वरिष्ठाने जबाबदारी त्याच्यावर टाकली. नोकरी धोक्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी घरी जाताना त्याच्या गाडीसमोर अचानक ट्रक आला. ब्रेक लावले, गाडी फिरली आणि जोरात अपघात झाला. लोकांनी बाहेर काढलं. रुग्णालयात शुद्धीवर येताना त्याच्या डोक्यात फक्त एकच चेहरा होता, तो त्याच्या आईचा. डॉक्टर म्हणाले, मोठा धोका टळला. रात्री ICU बाहेर पडून तो एकटाच बसला होता. मोबाईल हातात घेतला, वृद्धाश्रमाचा नंबर शोधला, फोन लावला. आई जागी आहे का? समोरून उत्तर आलं, आज दिवसभर तुमच्यासाठी प्रार्थना करत होत्या. हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी तो थेट वृद्धाश्रमात गेला. आई अंगणात बसून माळा जपत होती. त्याला पाहताच उठली. अरे एवढ्या सकाळी? अमोल तिच्या पायाशी बसला आणि पहिल्यांदाच लहान मुलासारखा रडू लागला. आई मला माफ कर, मी खूप चुकीचं केलं. शारदाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आई राग धरत नाही रे, तो म्हणाला, तुला इथे ठेवून मी स्वतःलाच हरवलं. त्या दिवशी तो आईला घरी घेऊन गेला. घरी पोचल्यावर नेहाही शांत झाली होती, कारण तिलाही अपघातानंतर सगळं जाणवलं होतं. शारदा परत देवघरात दिवा लावू लागली. घरात पुन्हा ऊब आली. नातू तिच्या मांडीवर झोपू लागला. एक दिवस अमोल म्हणाला, आई संकट आलं तेव्हा मला पहिल्यांदा तूच आठवलीस, कारण घराचा पाया तूच आहेस. शारदा हसली, कारण आईचं प्रेम कधी कमी होत नाही, जरी मुलं काही काळ विसरली तरी. जर आपल्याला वाटत असेल की आई वडिलांचा आशीर्वाद हेच खरं संरक्षण आहे, तर कमेंटमध्ये मनापासून आई वडील हेच देव लिहा. अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. कदाचित आपल्या एका शेअरमुळे कोणी आपल्या आईवडिलांना पुन्हा जवळ येईल.
पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.